अभिनंदन करते त्यांचं। आणि बहुजन सौरभच्या माध्यमातून आम्ही सातत्याने या आंदोलनाला सपोर्ट केलेला आहे, समर्थन केलेलं आहे। आपण जर या धरणे आंदोलनाच्या दिवसामध्ये बघितलं असेल तर रोज 2-2, 3-3 बातम्या आपण प्रकाशित केलेल्या आहेत। आणि गणवीर साहेबांनी जे आवाहन केलं होतं ते आवाहन सुद्धा आपण प्रकाशित केलेलं आहे। राहिला प्रश्न महाभूती विहार सामाजिक जगत झालेला संवाद आवाज इंडिया टीव्हीच्या माध्यमातून बघितला, पण त्यातही 5 तारखेचा उल्लेख कुठेही नव्हता। तेव्हा ते यायचं होतं, पण काल दिवसभर मला आपल्या लोकांनी इतकं छळलेलं आहे, रात्री उशीर आलं, त्यात माझा काही दोष नाही आहे आणि मी ती बातमी प्रकाशित केली आणि ती खोटी नाही आहे। कोणी जर असं म्हणत असेल की ती बातमी खोटी आहे तर ती बातमी खोटी नाही आहे, कारण सुनेताताईंनी जे जनहित याचिका दाखल केली होती त्याच्यावरचा तो निर्णय होता आणि तो आपण प्रकाशित केला। याच्यात बहुजन सौरभचं काही त्याच्यामध्ये हे नाही आहे। आणि आज आपण जी बातमी प्रकाशित केली आहे त्याच्यामध्ये सर्व आहे, 5 तारखेपर्यंत ते केलेलं आहे कुलदीप सर, ते सर्व आपण घेतलेलं आहे। आणि आज कोणाचेच फोन नाही आले, कुठे नाही, आज कोणाचाच फोन नाही आला। हा, तर मी ज्याने काल मला फोन करून त्रास दिला त्यांना धन्यवाद देते। आणि बहुजन सौरभला त्यांनी इतक्या दूरपर्यंत पोहोचवलं की 1 दिवसात लक्ष पोहोचवलं, तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। आणि दुसरी गोष्ट इथे दीक्षाभूमीच्या संदर्भात आहे, तर मी आपली भूमिका स्पष्ट करू इच्छिते की दीक्षाभूमीच्या विरोधात कुठलीही बातमी बहुजन सौरभ प्रकाशित करणार नाही। विरोधातली कुठलीही बातमी बहुजन सौरभ प्रकाशित करणार नाही, हे आमचं धोरण आहे। आमचे मुख्य संपादक इथे बसलेले आहेत, त्याच्यामुळे दीक्षाभूमीवर जी जाळपोळ झाली होती त्या जाळपोळीचं आम्ही समर्थन केलेलं नाही, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अभ्यास मी केलेला आहे एक अनुयायी म्हणून, त्याच्यामध्ये अख्ख्या हयातीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही जाळपोळ केल्याचं माझ्या वाचनात नाही आहे। त्याच्यामुळे त्याचं मी समर्थन किंवा बहुजन सौरभनी समर्थन केलेलं नाही। आंदोलन हे शांतीच्या मार्गाने होत असेल तर आम्ही त्या बातम्या पहिल्या पानावर 8-8 कॉलम छापू, पण अशा प्रकारे हिंसक मार्गाने जर होणार असेल, आजच आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करतो की असं काहीही आम्ही छापणार नाही। मग ते दीक्षाभूमी असो, जागरण पॅलेस असो, चिचोलीचं असो किंवा बुद्धगयाचं असो, विरोधात कुठलीही बातमी आम्ही प्रकाशित करणार नाही, ही आमची भूमिका आहे।